नाही का? किती वेळ लागतो जायला? जाईल तर 2 तास लागेल आम्हाला. 2 तास लागेल. बाजार करायला आले होते? हो. मित्रांनो, हे इथले स्थानिक नागरिक आहेत. मित्रांनो, आमदरी पॉईंटला आपण आता आहोत. आपण सनसेट पॉईंट त्या ठिकाणी पाहिला आणि त्याच्या पुढचा आता हा आमदरी पॉईंट आहे. बॅक साईडला पाहू शकता आपण, प्रचंड अशी दरी आहे आणि या आमदारी पॉईंटवर आपण आहोत. इथून आता आपल्याला तो खडकी पॉईंट पण दिसतोय, सनसेट पॉईंट पण दिसतोय. मित्रांनो, हा जो दगड आहे या ठिकाणी इथे फोटो काढले होते आम्ही मित्रांनी. माझ्याकडे ते फोटो आहेत, ते आठवणी पण अजून आहेत. आणि तो 1994 जवळजवळ 25 वर्ष आधी या ठिकाणी हा फोटो काढलेला होता या दगडावर बसून सगळ्या मित्रांनी. त्यावेळेला दिवाळीनंतर आलो होतो आम्ही, एवढी हिरवण नव्हती. आणि आता सुंदर असं हे वातावरण आहे आणि हा नजारा आपण पाहू शकता. सगळीकडे धुकं आहे आणि धुक्यात लपलेला हा सातपुड्याचा परिसर, तोरणमाळ. मित्रांनो, ते समोर जो एक्झॅक्ट आपल्याला दिसतोय ना, व्हाईट वगैरे ते गाड्या दिसत आहेत, त्या ठिकाणी आपण होतो सनसेट पॉईंटला. आणि हा एक्झॅक्ट समोर आहे खडकी पॉईंट. आपण आता आहोत आमदरी पॉईंटला. हा आमदरी पॉईंट आहे आणि इथून पुढे खालची गावं आपल्याला दिसत आहेत. जे तोरणमाळ हे टेकडीवर आहे. हा तोरणमाळच्या टेकडीचा हा परिसर आणि त्याच्यावरच्या आजूबाजूला सगळ्या डोंगर रांगा आहेत. इथून सगळी मग खाली नर्मदा काठावरची गावं जी आहेत ती आपल्याला त्या नर्मदेच्या खोऱ्यापर्यंत तिकडे बघायला मिळतात. पाडे आहेत. लांब लांब अंतरावर आपल्याला 2-2, 4-4 झोपड्या या ठिकाणी दिसत आहेत आणि प्रत्येकाची शेती त्या ठिकाणी दिसते. आपण पाहू शकतो ती शेती त्यांनी केलेली आहे. अशा पद्धतीने हा विहंगम नजारा या ठिकाणी आहे. कुठलं गाव आहे खाली? आमदरी. किती लांब आहे? आमदरी हे खाली दिसतंय. आमदरी मित्रांनो, हे आमदरी कोणता आहे? खडकी का? हा, खडकी आहे ते तिकडचे खडकी. हे जे समोरची घर आहे ती आमदरीची आहेत. हो. आणि खडकी ते समोर व्हाईट दिसत त्या घरापासून. हो. मग हा रस्ता फक्त खडकीपर्यंतच आहे डांबरीवर? नाही, झापीपर्यंत. झापीपर्यंत. आणि तुम्हाला रस्ता नाही आहे? रस्ता नाही. मग पायी जातात? हो. मोटरसायकल वगैरे वापरायचं काही चान्सच नाही? मित्रांनो, हे काय नाव आपलं? कोणाचं? तुझं? दिना आमदरीला राहतो. खाली तिकडे नाही, तिकडे खोंड्यापाडाचं आहे. खोंड्यापाडा याच्यापासून पुढे? हो, पुढे आहे ते. मग अजून पायी जाणार? किती किलोमीटर आहे इथून? इथून ते माहीत नाही आम्हाला पण. नाही का? किती वेळ लागतो जायला? जाईल तर 2 तास लागेल आम्हाला. 2 तास लागेल. बाजार करायला आले होते? हो. मित्रांनो, दिना आपल्यासोबत आहेत इथले स्थानिक. आणि आज तोरणमाळचा बाजार, आठवडे बाजार गुरुवारी भरतो. बाजार करायला ते आलेले होते. इथून खाली उतरून जायचं आहे. चालेल मित्रांनो? हो, चालेल. कुठे? यूट्यूबला शहादा. मित्रांनो, हे इथले स्थानिक नागरिक आहेत. आपण पाहतो आजही स्वातंत्र्यानंतरची परिस्थिती आपण पाहतो की यांना इथून रस्ता नाही गावाला जायला. आमदरी नावाचं गाव आहे आणि ते गावाला आता पायी चाललेले आहेत. इकडनं ते आले. इथून एक्झॅक्टली 3 किलोमीटर तरी पुढे ते बाजारपेठ आहे. इथून तोरणमाळ बस स्टँड. आणि इथून खाली ते आता अशा पद्धतीने उतरून जात आहेत. म्हणजे किती अवघड जीवन ह्या दऱ्याखोऱ्यांमध्ये आहे याचा आपण या ठिकाणी अनुभव घेऊ शकतो. आपल्याला तिकडे रस्ता दिसत नाही आहे, पण पुढे ते रस्ता आहे. आणि अशा पद्धतीने हे या पद्धतीने बघा खाली उतरून गेले. आता तर आमदरीला ते चाललेले आहेत. म्हणजे वास्तव, या ग्रामीण भागातलं हे वास्तव आहे. सगळ्या सुखसुविधांपासून ते दूर आहेत. आपल्याला पाहता येतात लांब शेत आहेत आणि त्या शेतांमध्ये काम करणारे शेतकरी आपल्याला दिसत आहेत. अतिशय खडतर यांचं जीवन आहे. पावसाच्या पाण्यावर जेवढं काही पिकतं तेवढं हे फक्त या ठिकाणी पिकवतात आणि त्याच्यावर आपली जीवनचर्या चालवतात. आपण पाहू शकता त्या लांब लांब झोपड्या ज्या दिसत आहेत ना,
या सर्व रस्त्याने ते जाणार आहेत. आपल्याला जे भेटले ते आता हे जी पाऊलवाट आपल्याला समोर दिसते त्या पाऊलवाटेने जातील आणि हे लांब त्यांची घरं आहेत, गावं. आणि इकडे झापी आणि खडकी, तिकडे पक्की सडक झालेली आहे त्या साईडने. खडकीला जायला रस्ता तयार झालेला आहे आणि तिकडंच पुढे नर्मदा काठावर आपल्याला जाता येतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा सगळा परिसर आमदरी. हे बघा अजून एक ग्रामस्थ आहेत, डोक्यावर ओझं घेऊन ते चाललेले आहेत त्यांच्या घराकडे. म्हणजे पाड्यापाड्यांवर त्यांना म्हणजे मोटरसायकलसुद्धा ते वापरू शकत नाही, पायी त्यांना जायचं आहे. तो पण रस्ता अवघड आहे. आता त्या आठवड्याचा बाजार करून चाललेले आहेत. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत ट्रॅव्हल विथ मी, धन्यवाद.